जय भीम मित्रांनो, आपण बघितलं तर नुकतंच जे इराण असेल किंवा इस्राईल असेल किंवा अमेरिका असेल यांच्यामध्ये चाललेलं जे युद्ध आहे आणि त्या युद्धामुळे आपण बघितलं की अणुबॉम्बच्या माध्यमातून, क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून प्रचंड मोठा शस्त्रसाठा जो आहे तो या युद्धामध्ये वापरला जातो आहे. आपण बघितलं तर या युद्धाची जी झळ आहे ती भारत असेल किंवा सोबतचे जे इतर देश असतील, आखाती देश असतील, यांना प्रचंड मोठा जो त्याचा मनस्ताप आहे तो आपण झालेला बघतो आहे. भारतासारख्या देशामध्ये आपण बघितलं तर जे ऑइल वगैरे जे आहे किंवा ज्या आखाती देशांमधून भारताला तेलाचा प्रचंड मोठा जो साठा मिळतो त्यावरती प्रचंड मोठा परिणाम भारतामध्ये झालेला दिसतो आहे. आपण बघितलं तर LPG गॅस असेल किंवा CNG गॅस असेल किंवा तशा प्रकारच्या तेल साठ्यांमधून निर्माण होणारे जी ही संपत्ती आहे ती भारतासारख्या देशामध्ये लोकांना मिळताना प्रचंड मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे. आणि आपण बघितलं तर युद्धामधून होणारे जे हे प्रचंड मनस्ताप आहेत ते संपूर्ण जगावरती त्याचा जो परिणाम आहे तो होताना आपण बघत असतो. आणि म्हणून कोणताही देश असो, जो देश युद्धामुळे अशा प्रकारची स्थिती अनुभवतो तो देश आपल्या देशाची जी संपत्ती आहे, अपार असं जे संपत्तीचं महत्त्व आहे तो फार कमी होताना दिसतं. आणि अशा प्रकारचे हे जे छोटे छोटे देश आहेत ते या युद्धाच्या माध्यमातून कसे रसातळाला जातात ते आपण बघितलेलं आहेत. आणि म्हणून कोणत्याही प्रकारचं युद्ध असू दे, त्या युद्धामधून विध्वंसच होतो, त्या युद्धामधून विनाशच होतो, त्या युद्धामधून देश अगदी रसातळाला जातो आणि आपली जी संपत्ती आहे त्या संपत्तीचा नाश किंवा विध्वंस होताना आपण बघितलेलं आहेत. आणि म्हणून अशाच प्रकारचं जे युद्ध आहे ते आपण बघितलं किंवा अशा प्रकारचा जो अणुबॉम्ब आहे तो 6 ऑगस्ट 1945ला जपानचं जे हिरोशिमा किंवा नागासाकी असे प्रकारची जी 2 शहरं आहेत ती अमेरिकेचं जे एक विमान आहे त्या विमानातून हा जो अणुबॉम्ब टाकला गेला आणि प्रचंड मोठी लोकांची जी मरणाची स्थिती होती किंवा प्रचंड मोठं आपण बघितलं तर लोकांची कत्तल त्या अणुबॉम्बच्या माध्यमातून झालेली आहे. आणि तशाच प्रकारचं हे जे युद्ध आहे ते इराण आणि इस्राईल यांच्यामध्ये आणि त्यामध्ये अमेरिका देखील असेल ते होताना दिसतो आहे. आणि त्याच्यामध्ये प्रचंड मोठा मनस्ताप आपल्या भारत देशाला देखील होतो आहे. कारण ज्या आखाती देशांमधून आपल्याला तेलाचे साठे जे आहेत किंवा तेलाचा जो पुरवठा आहे तो मिळत आहे. आणि म्हणून कोणत्याही प्रकारचं युद्ध असो, युद्धामधून विनाश आहे, विनाशातूनही दुःखच वाहे, शस्त्राहूनही महान जगती, शांती अहिंसेची, अनुसरा शिकवण बुद्धाची. आणि आपण बघितलं तर खऱ्या अर्थानं जगाला बुद्धाचा जो हा आचरणाचा जो मार्ग आहे, बुद्धाचा जो हा शांती, अहिंसा, मानवतेचा जो हा संदेश आहे तो पुन्हा एकदा स्वीकारण्याची गरज आहे. आपण बघितलं तर भारतासारख्या देशामध्ये जे भारतीय संविधान आहे त्या संविधानाच्या माध्यमातून देश चालवला जातो. इथे वेगवेगळ्या प्रकारचे प्रवाह किंवा विचारसरणी किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या रूढी परंपरा जरी असल्या तरी त्या प्रत्येकामध्ये एकतेची भावना आहे. प्रत्येक माणूस दुसऱ्या माणसाला इथे रिस्पेक्टफुली संविधानाच्या माध्यमातून बघितला जातो. आणि इतर देशांचा जर का आपण विचार केला तर तिकडे धर्माचं राज्य आहे. आपण बघितलं तर इराण असेल, इस्राईल असेल, यांकडे जे धार्मिक जी त्यांची अशा प्रकारची जी मालमत्ता आहे किंवा संविधानाच्या वरती धर्माचा जो मोठा जो कायदा ते लोक जे मानतात त्या अशा कायद्यांमुळं देशाचं प्रचंड मोठं नुकसान होतं. आणि ज्यावेळी अशा प्रकारचं धर्मांधतेचं राजकारण ज्या देशामध्ये होतं, अशा प्रकारचा धर्माचा कायदा ज्या देशांमध्ये वापरला जातो तो देश कधी ना कधी पुन्हा एकदा धर्माच्या माध्यमातून विनाशाकडे जातो. आणि म्हणून अशा प्रकारच्या देशांमध्ये जरी कॉन्स्टिट्यूशनल पद्धती असली तरी कॉन्स्टिट्यूशनच्या वरती जे धर्माचे कायदे आहेत, ज्या धर्माच्या कायद्यांना श्रेष्ठ समजलेलं आहे ते अशाच प्रकारचं विनाश घडवून आणला जातो. आणि म्हणून मित्रांनो, भारतामध्ये असलेलं जे संविधान आहे, गेली कित्येक वर्ष या देशामधल्या विविध जाती आहेत, विविध विचार प्रणाली आहेत, या संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक जातीला किंवा प्रत्येक लोकसंख्येला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ज्या संविधानाने आम्हाला
लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ज्या शैक्षणिक असेल किंवा सामाजिक असेल किंवा आपण बघितलं आर्थिक असेल किंवा नोकरीविषयक असेल, या ज्या जागा आहेत त्या दिलेल्या आहे आणि प्रत्येकाला त्याची जागा योग्यतेच्यानुसार गुणवत्तेच्यानुसार वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून इथे दिली जाते. आणि अशा प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचे मतप्रवाह जरी इथं असले तरी हा जो भारत आहे तो आज तागायत अखंड ठेवण्याचं काम भारतीय संविधानानं केलेलं आहे. आणि म्हणून संविधान करताना आपण अतिशय या क्षणी अतिशय मोलाचं त्यांचं जो योगदान आहे त्याला आपण नतमस्तक झालं पाहिजे. ज्या संविधानकारांनी ज्या लोकांनी संविधान निर्मितीसाठी अशा प्रकारचे आपला अमूल्य असा वेळ दिला त्या प्रत्येकाप्रती आपण ऋणी राहिलं पाहिजे. आज आपला देश अशा प्रकारच्या संविधानाच्या माध्यमातून प्रचंड वेगाने पुढे जात राहील किंवा अशा प्रकारची शांतीची जी स्थिती आहे, शांती आहे, अहिंसा आहे, मानवता आहे, ती लोकांमध्ये अशाच प्रकारे भरभक्कम एकजूट जी आहे ती पुढे अशीच टिकून राहील. याबद्दल आपण सतर्क राहिले पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये जर का अशा प्रकारचे धर्माचे राज्य आणण्याचं किंवा धर्माच्या कायद्याद्वारे अशा प्रकारे लोकांमध्ये विषमता निर्माण करण्याचं काम जे लोक करतील त्यांना आपण सत्तेपासून अलिप्त ठेवलं पाहिजे. कारण कोणत्याही देशाचा धर्माचा जो कायदा आहे तो अशा प्रकारे युद्धाकडे खेचला जातो, अशा प्रकारे विनाशाकडे खेचला जातो आणि त्या देशाचं फार मोठं नुकसान होतं. आणि म्हणून मित्रांनो, ही तुमची आमची सगळ्यांची आपली जबाबदारी आहे की भारतीय संविधानाचा आपण रिस्पेक्ट केला पाहिजे किंवा ज्या संविधानाच्या माध्यमातून हा भारत देश, ज्या भारत देशाची डायव्हर्सिटी विविधता टिकून राहण्याचं जे काम झालेलं आहे त्याबद्दल आपण सतर्क राहिलं पाहिजे. संविधानाच्या माध्यमातून आपण प्रत्येक गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे आणि जो अधिकारी वर्ग आहे त्यांनी देखील त्याबाबत सतर्क राहून किंवा प्रामाणिक राहून जर काम केलं तर आपला देश नक्कीच पुढे जाईल. एवढंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. पुन्हा एकदा सर्वांना जय भीम करतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सर्वांची रजा घेतो. जे लोक या युद्धामध्ये मरण पावलेले आहेत किंवा ज्या देशांना या युद्धाची झळा पोचलेली आहे ते देश पुन्हा एकदा सत्मार्गावर येऊ, त्यांना पुन्हा एकदा हिताचा, सुखाचा किंवा कल्याणाचा मंगलमय मार्ग मिळो, अशा प्रकारची मंगलमय कामना या व्हिडिओमध्ये मी व्यक्त करतो. आणि या ठिकाणी तुमची सर्वांची जय भीम करून राजा घेतो. जय भीम.